श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, रस्त्यांनी चालताना आपल्याला काही गोष्टी दिसतात. त्यातील काही गोष्टी शुभ असतात तर काही गोष्टी मात्र अशुभ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला चालताना दिसल्या तर तुम्हाला समजायचं आहे की या वस्तूंचे केवळ दर्शनाने सुद्धा तुमचे नशीब बदलणार आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, आपण रस्त्याने जाताना कदाचित आपल्याला काही वस्तू दिसतात तर त्या शुभ असतात किंवा अशुभ असतात हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येत असतो. तर काही वस्तू ज्या असतात ते शुभ असतात आणि काही वस्तू ज्या असतात ते अशुभ सुद्धा असतात. काही वस्तू अशा असतात ज्या आपण बघितल्याने आपले नशीब उजळते. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी असतील ते सुद्धा दूर होतात. तर ह्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंमध्ये आपले नशीब बदलण्याची ताकद सुद्धा असते. त्या वस्तू कोणत्या आहेत तर बघा, भगवान श्रीकृष्णांनी भागवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मृत्यू हा अटळ आहे. प्रत्येक व्यक्तींची जन्माला आली आहे तिचा मृत्यू होणारच आहे. म्हणून सर्वात आधी जे पहिली गोष्ट आहे ते म्हणजेच तुम्हाला रस्त्याने जाताना जर तुम्हाला एखादी प्रेत यात्रा दिसली तर तुम्हाला समजून जायचं आहे की हा एक शुभ संकेत आहे. बरेच लोक हे पाहिल्यानंतर घाबरून जातात, परंतु घाबरू नका. त्या प्रेत आत्माला अगदी मनोभावे प्रेत यात्रेचे दर्शन घ्या. एखादा व्यक्ती मृत पावतो त्यावेळी त्यांचा आत्मा जो आहे तो परलोकात जात असतो आणि जेव्हा तो आत्मा परलोकात जात असतो आणि तेव्हा आपण जर नमन केले तर तुमच्या जीवनातील सर्व कष्ट, सर्व दुःख हा आत्मा आपल्या सोबत घेऊन जात असतो. म्हणून अशा प्रकारे प्रेत यात्रेला नमन करणे तुमच्यासाठी भाग्याचे ठरू शकते. जर जिथे कुठे तुम्हाला रस्त्याने जाताना प्रेत यात्रा दिसली तर त्याला आवर्जून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर रस्त्याने जाताना किन्नर दिसले तर तुम्हाला त्यांना काहीतरी द्यायचे आहे. किन्नर आपल्याला रस्त्याने जाताना दिसलं तर त्यांना काहीतरी आपल्याला इच्छेप्रमाणे दान करायचे आहे. कारण त्यांना केलेले दान हे सत्पात्री लागते आणि त्यांचे मोठे फळ आपल्याला भेटत असते. किन्नरांनी जर तुम्हाला मनापासून जर आशीर्वाद दिला तर त्या आशीर्वादाच्या बळावर तुमचे कुटुंब नेहमी सुखी समाधानी राहील आणि तुमच्या अडचणी ज्या आहेत ते सुद्धा दूर होतील. आपण बरेच वेळा बघतो जिथे छोटंसं बाळ जन्माला येत असे तिथे 12व्या दिवशी तिथे किन्नर बोलवले जातात. पण त्यांचा आशीर्वाद जो असतो तो अतिशय महत्वाचा असतो. आशीर्वाद जो आहे तो बाळाला लागो आणि बाळाला ते आशीर्वाद देऊन जात. प्रकारे जिथे कुठे तुम्हाला जर किन्नर दिसलं तर त्याला काहीतरी तुमच्या यथाशक्ती त्याला दान द्या. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला रस्त्यावर सापडलेले पैसे. जर तुम्हाला कधी रस्त्यावरती पैसे सापडले, कोणतीही मौल्यवान वस्तू सापडली तर आपण त्या वस्तूंचे काय करायचे हाही प्रश्न सर्वांनाच पडत असतो. ते पैसे आपल्याला उचलायचे किंवा नाही उचलायचे, ते अशुभ आहेत किंवा शुभ आहेत, ते कुठे ठेवायचे, हे सर्व प्रश्न आपल्या मनात येत असतात. तर ते जे वस्तू आहेत आपल्याला पैसे सापडले असतील तर ते तुम्हाला दान करायचे आहे. एकतर ते तुम्ही दान मंदिरामध्ये करू शकतात किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला सुद्धा ते तुम्ही दान करू शकतात. यामुळे सुद्धा तुमच्या धनामध्ये वाढ होईल. जर तुम्हाला रस्त्यावर ते पैसे सापडले तर ते सूचित करत असतं की लवकरच तुम्हाला नवीन काम मिळणार आहे. त्या कामात तुम्हाला प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक अडचणी ज्या आहेत ते सुद्धा दूर होतील. जीवनामध्ये प्रगती होण्याचा हा एक संकेत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला वाटेत जर पैसे किंवा काही मौल्यवान वस्तू भेटली तर ते तुम्ही दान करू शकतात. त्यानंतरची चौथी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला रस्त्याने जात असताना एखादी धार्मिक वस्तू दिसली तर ते सुद्धा तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात. तेव्हा सुद्धा आपल्या मनामध्ये प्रश्न येत असतो की त्या वस्तूंचं काय करायचं, ते वस्तू कुठे ठेवायची, देवपूजेमध्ये वापरली तर चालेल का? तर हो, ते वस्तू जे आहे ते तुम्ही देवपूजेमध्ये ठेवू शकतात. अशी वस्तू तुम्हाला रस्त्यावर दिसल्यानंतर तुम्ही ते वस्तू घरी घेऊन या आणि ते जपून ठेवा. ह्या वस्तू आपण घरी आणू शकतात.
त्या अशुभ नसतात। तुम्ही त्या वस्तूंचा वापर सुद्धा करू शकता किंवा कोणाला तुम्ही दान सुद्धा करू शकतात। यामुळे तुमच्या जीवनात उन्नती होते, प्रगती होत असते। यानंतर 5वी गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला रात्री झोपताना पहाटे 3 नंतर जाग येत असेल तर जाणून घ्या की आपल्याला परमेश्वर इशारा देत आहे, तो आपल्याला आशीर्वाद देत आहे, तुम्हाला एक चांगली संधी चालून आलेली आहे किंवा येणार आहे। तर अशा प्रकारे काही 5 गोष्टी आहेत जर तुमच्या सोबत घडत असल्या तर समजून जायचं की तुमचं नशीब जे आहे ते बदलणार आहे, तुमच्या सोबत काहीतरी शुभ घडणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला चुकून जर ह्या काही गोष्टी दिसल्या तर समजून जायचं की तुमचं नशीब बदलणार आहे, तुमच्या अडचणी, दुःख जे आहे ते दूर होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।